उद्धव ठाकरे यांचे शिवसेनेचे नेते अंबादास दानवे म्हणतात की राष्ट्रवादी अजित पवार गटांकडून त्यांना युती करण्याची ऑफर आहे. आपल्यासोबत शहराध्यक्ष आहेत. वस्तुस्थिती नेमकी काय आहे आणि तुम्ही वेळप्रसंगी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसोबत जाऊ शकता? राष्ट्रवादी म्हणून तसा कोणताही अधिकृत प्रस्ताव आम्ही त्यांच्याकडे दिलेला नाही आहे. आमची बोलणी महायुतीसोबत चालू आहे. येणाऱ्या 1-2 दिवसामध्ये परत आमची त्या ठिकाणी त्यांच्यासोबत बोलणी होणार आहे आणि जास्तीत जास्त जागा कशा मिळाव्यात यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. आणि जर महायुतीने जर आमच्यासोबत आम्हाला सन्मानजनक वागणूक नाही दिली, सन्मानजनक जागा नाही दिली, तर आम्हाला नक्कीच दुसरा कोणता तरी पर्याय त्या ठिकाणी निवडावा लागेल. असं आहे की तुम्हाला एकदाही दोघांनी एकत्र बोलवलं नाही, त्यांच्या 4 बैठका झाल्या. मागील 3 ते 4 दिवसापूर्वी जी बैठक झाली होती त्या ठिकाणी भाजपचे जिल्हाध्यक्ष आम्ही त्या ठिकाणी आमची बैठक झाली. त्या ठिकाणी शिवसेनेसोबत आमची बैठक झालेली नाही. आमची बैठक ही भाजपसोबत झालेली आहे आणि त्यांना आमचा प्रस्ताव सुद्धा सादर करण्यात आलेला आहे. बरं, तुम्ही असं म्हणतात की वेळ प्रसंगी आम्ही जाऊ, सर्व पर्याय खुले आहेत, म्हणजे नेमकं काय? आम्ही कोणासोबतही युती करू शकतो. पर्याय खुले आहेत म्हणजे कोणत्याही पक्षासोबत आम्ही जाऊ शकतो. तशी आमची वरिष्ठाशी चर्चा करून त्याबाबत आम्ही निर्णय उद्धव ठाकरेंसोबत, कोणत्याही पक्षासोबत उद्धव ठाकरेंसोबत, कोणत्याही पक्षासोबत आम्ही जाऊ शकतो ज्यात आमच्या राष्ट्रवादी काँग्रेसला जास्तीत जास्त जागा उद्धव ठाकरेंच्या जागा दिल्या तर कोणाही सोबतही म्हटलं मी कोणासोबतही जाऊ माझा शकतो प्रश्न असा आहे की आणि वरिष्ठांशी चर्चा करून आम्ही नक्कीच तसा निर्णय स्पेसिफिक प्रश्न असा आहे की उद्धव ठाकरेंच्या पक्षाने तुम्हाला सन्मानजनक जागा दिल्या तर त्यांच्यासोबत जाल का? महायुतीने जर तशी सन्मानजनक आम्हाला जर जागा नाही दिल्या तर नक्कीच तसा विचार आम्हाला करता येईल. जाल सन्मानजनक. 100%. ठीक आहे, धन्यवाद. हे होते अभिजित देशमुख आणि त्यांनी असं म्हटलंय की महायुतीने जर सन्मानजनक जागा दिल्या नाही तर आम्ही उद्धव ठाकरे यांच्या सोबत देखील जाण्याचा पर्याय आमच्यासाठी खुला आहे. कॅमेरामन धनंजय दारुंटेसह मी कृष्णा केंडे, एबीपी माझा, छत्रपती संभाजीनगर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.